चला सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आणि पहिल्या इनिंग च्या माध्यमातून आपण ऐकूया या चालू सामन्याचा धावता वर्णन वाईस स्वीट वाईस ऑफ गोडसई नाहीतर भिवंडी असं एक बुलंदाबाज आमचे खास मित्र आणि पेशेने कलाकार आहे मित्रांनो. जर कोणाला आपल्याला प्लॅस्टिकच्या मूर्ती किंवा मातीच्या मूर्ती हव्या असेल कुठल्याही देवाची कुठल्याही व्यक्तीची तर निश्चित आपण एकदा आपला आग्रही कलाकार मूर्तिकार म्हणून ज्याचा उल्लेख करतोय असे मनोज केने मनोज ठाकरे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि निश्चित आपल्याच भूमिपुत्राला प्राधान्य द्यायचं आहे. असा एक चांगले कलाकार स्वीट वाईस गोडसई गावाचा सज्ज होताना मायक्रोफोनवर. धन्यवाद पवार सर. या ठिकाणी पाहतोय खेळाला सुरुवात होते. गावदेवी भादवड बी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुधाकर मात्रे आणि शरद मात्रे ही जोडी पाहायला मिळते. संदीप पाटील आमचे सर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सुजित डॉन आणि मुसा भाई यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत या जोडीसाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने जर हॅट्रिक साजरी केली षटकारांची तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बुवा आणि मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं. वेल 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 फील्ड वेल फील्ड. चला वादविवाद नका करू. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा झाल्यात दाफलकावरती सुधाकर मात्रे यांच्या अकाउंट मध्ये. संदीप पाटील आपण पाहिल्या मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता आणि चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र सहज सोपा झेल सोडला जातोय. क्या बात आहे. मेन प्लेअर जानी माने जितू यांच्या हातातून झेल सुटला जातोय. थोडी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढे चेंडू यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. डॉट. मुन्ना भाई कमल आणि आपण पाहतोय जितू काय कमालीचे रेग्युलर क्रिकेट खेळले होते. त्यांना साथ चांगली विश्वास देत होते. मनोज पाटील आपण पाहिलं तर अंडरआर्मचा बादशाह म्हणून संबोधलं जात होतं. पुढे चेंडू या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेतोय आणि इथं मात्र पाहतोय आपण सिंगल. मनोज पाटील आपण पाहतोय स्टँडच्या मागे चांगली भूमिका निभावत आहेत आणि सगळ्यात आकर्षण खेळाडू म्हणजे आमचा अभिनोदक अभिनय. क्या बात आहे. इन ऍक्शन मध्ये पाहू त्यांना गोलंदाजी मध्ये या ठिकाणी उडवला गेला आहे. विश्वास धावतोय धावतोय बट चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार चौकार. मिळाला होता परंतु खूप दूर होते. वायडीस उभे होते. जोपर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार पोहोचला गेला. धावसंख्या पाहतोय आपण 8 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. संदीप पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. स्लोचा मारा ठेवला होता उचलला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विश्वास पाटील उचलला जातोय. फेकी केली जाते. दुसरीची मागणी
चेंडू येतोय 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 आणि आता मात्र चेंडू येईपर्यंत पोहोचला बॅट्समॅन आपल्या घरामध्ये. 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 10. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 10. या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या 10 या अंकावरती. अभि पाटील ज्यांची आपण चर्चा करत होतो, पाहूया आता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. बॅकबोन ऑफ सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमचा कणा मानला जातोय. बरोबर तर सामन्यावरती लक्ष त्यांचं असतं. पाहूया गोलंदाजीमध्ये कशी खबर घेतली जाईल सुधाकर आणि शरद यांच्या माध्यमातून. दणक्यावर दणका लागेल की अचूक टप्पा पाहायला मिळेल. पाहूया अभि पाटील या ठिकाणी पाहतोय टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2. या ठिकाणी पाहतोय आपण कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि डॉटचे होते सांगता समाप्ती. अभि यांनी मात्र सुरुवात चांगली केलेली आहे. बोनी चांगली तर धंदा चांगला असं म्हटलं जातं ना. अभि यांची बोनी चांगली झालेली आहे. क्रिकेट आहे, उलटफेर वार पलटवार नेहमी पाहायला मिळतोय. अनिश्चिततेने भरलेला खेळ. वॉर्निंग, पुढे चेंडू, व्हॉट अ शॉट. परंतु त्या ठिकाणी भूपेश या ठिकाणी मोका पण दिला आणि काय जाते पाहूया. चौकार, क्या बात है, चौका भी दिया. धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकावरती. पुढे चेंडू. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. मनोज पाटील इज देअर बट काही चेंडू हातामध्ये सापडत नाही आहे आणि सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगलने धावसंख्या 15 या अंकावरती. पुढे चेंडू. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. आउटफील्ड भरपूर टणक चेंडू मात्र उचली घेतोय, सीमा पार जातोय. चौकार. वीस धावा धावफलकावरती. योगेश होते नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चला आमची एसी आली या ठिकाणी.
पुढे चेंडू या वेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये आहे सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी सिंगल वरती समाधान मानलं जाते. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. सिंगलने खेळल्या धावसंख्या धावफलकावरती 21 धावा 2 षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. एकवीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप घ्या लवकर पटापट खेळायला सुरुवात करूया. घाई करा थोडीशी. सौंदे स्पोर्ट सौंदे प्लीज विनंती असेल. विश्वास पाटील येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 10.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. यावेळेस फुल टोल वसूल केला जातोय आणि मेन गोलंदाज त्याच्यावरती चढवला जातोय. प्रतिहल्ला षटकार. पहिला षटकार येतोय. 3 जर लागले तर सन्मान्य मुसाभाई आणि सुजित डॉन यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर ती होईल का पाहूया. चान्स आहे अजून कारण हा वाईट बॉल आहे. अजूनही आपण पाहू शकता 2 जर बॅक टू बॅक आले तर या ठिकाणी योगेश तरे मात्र 5,000चा मानकरी ठरू शकतोय. सुजित डॉन आणि सन्मान्य मुसाभाई यांच्या माध्यमातून दिलं जाईल 5,000ची रोकड कॅश. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू अधिक उंच लांबी गाठता येत नाहीये आणि अभि त्या ठिकाणी होते आणि अभि यांच्या हाताला काय तो चेंडू लागला गेला नाहीये आणि धरतीला दान आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 30. पुढे चेंडू पुन्हा एकदा विश्वास पाटील तयार होतोय. आता मात्र शरीराचा वेध घेतला जरूर आहे पाहूया आणि सिंगलच धाव घेतली जाते. दुसरीची मागणी केली जात नाहीये आणि आमचे मनोज पाटील क्या बात आहे. चांगला कमबॅक केला जातोय आणि 1 ने धावसंख्या पुढे 31 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस टॅप केलं गेलं आहे पाहूया. कव्हरला चेंडू डीप मध्ये जातोय आणि त्या ठिकाणी पाहतोय आपण वैभव पाटील आहेत. चेंडूला उचलतायत आणि 1 धाव घेतली जाते. त्यांची फिल्डिंग खूप चांगली आहे. चेंडू जर आला तर बरोबर खालते बसून घ्यायचं म्हणजे चेंडू कुठे जायलाच नको. एन्जॉय केला जातोय त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मेन गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती येत आहेत धावा. धावसंख्या पुढे सरकते 33 या अंकावरती. संदीप पाटील यांनी 10 खर्च केल्या. त्यानंतर अभिमन्यू पाटील यांनी 11 खर्च केल्या परंतु या ओव्हरमध्ये धावा भरपूर आतापर्यंत बनल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू आता मात्र ऑन साइडला येतोय. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर आउटफील्ड कुठेतरी कडक आहे. क्षेत्रक्षणात दिक्कत निर्माण होते. येतोय चौकार.
पहिल्या चोटीची फिकी केली जाते. ऑन साइडला येतोय. अभि मात्र कुठेतरी अदक्ष होते, तरी पण एकच धाव घेतली जाते. वेलकम वेलकम हिम्मतदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. एक चांगलं लाडकं गोड व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक तर वेल कमी, त्यातल्या त्यात वेल खर्च केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. यानंतर आपण लॉट करणार आहोत. या खालील गटाचे 3 संघ असतील, त्याच्यातील लॉट केला जाईल. ज्याची चिठ्ठी निघेल तो पुढे चाल देईल. रातील 2 चिठ्ठ्या, त्याचा मात्र सामना खेळवला जाईल. पाहूया या ठिकाणी पुढे चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संदीप पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी दैवत चेंडू मात्र शोधतोय. आणि 2 धावाने धावसंख्या आपण पाहतोय 40 या अंकावरती. आपण पाहिला मागील सामना विजेता कालिका माता खारबाव, त्याचबरोबर ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि विजेता संघ, असा हा आपण या ठिकाणी लॉट चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. पुढे चेंडू. या वेळेस मात्र फटका सजवण्याचा चांगला प्रयत्न केला. अधिक उंच अभि, क्या बात आहे. आता बरोबर जोलीमध्ये पडला गेला आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी पाहतोय फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. रवी जोशी येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 40 आहे आणि उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी पाहतोय सिंगल येते व्हाईटच्या स्वरूपात. पुढे चेंडू. या ठिकाणी पंच केला आहे. चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक बनायला प्रेक्षक. चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. ठिकाणी येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचली जाते. 45 धावांवरती धावफलक पोहोचला जातोय. पुढे चेंडू. या वेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. निर्धावची सांगता या ठिकाणी केली जाते. पुढे चेंडू. या ठिकाणी पाहतोय आपण उडवला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 48 आहे. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. आता मात्र आपण या ठिकाणी लॉट करतोय. जो सामना चालू आहे त्याचा विजेता आणि त्याचबरोबर खारबाव आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा अशा 3 चिठ्ठ्या उडवतोय. जो ज्याची चिठ्ठी निघेल त्याला पुढे चाल दिली जाईल आणि 2 चिठ्ठ्या राहतील त्याचा सामना होईल. या ठिकाणी दोन्ही 12वे आहेत. खारबावचा आहे. तर या काकडे साहेब आपण वरती या जरा.
आपण ओरिजिनल असोसिएशनचे कार्याध्यक्ष त्यांच्या माध्यमातून करूया लॉट. एक चिठ्ठी काढायची आहे, तिला पुढे चाल दिली जाईल. रातील 2 त्याचा आपण सामना खेळू. पाहूया कुणाच्या बाजूने लागतोय कॉल या ठिकाणी, कुणाला मिळेल चाल. विजेता संघ आहे की उर्वरित 2 संघ काय आहे तर पाहूया. डबल धमाका तर नाही ना? क्या बात आहे, विजेता संघ डबल धमाका. 1 जिंका 2चा पारितोषिक मिळवा असा सामना. आता उर्वरित 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, खारबाव आणि आमनेपाडा. चला आपण नाणेफेकीसाठी या, लगेच आपण नाणेफेक करून घेऊ. चला दोन्ही टीम खारबाव आणि आमनेपाडा. खारबाव या प्लीज टॉस साठी. यस, या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य हिम्मतजी चौगुले साहेब आहेत. एक चांगला गोड आणि हसमुख दिलदार राजा माणूस आपल्याशी जोडला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. काटा असं कॉलिंग केलेलं आहे खारबाव टीमने, त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे की नाणेफेकीचे कॉलिंग जे आहे ते आपण पाहतोय ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीमने घेतला आहे आणि निर्णय घेतला आहे क्षेत्ररक्षणाचा. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. दरम्यान शुभ आगमन झाले व्यासपीठावर यश चौधरी यांचं. स्वागत आहे आपलं यश. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आजच्या दिवसातला मला वाटतं की पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. यस, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी शरद म्हात्रे. चला आपण वेळ जास्त घेत आहेत, चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
तर दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर. सावंत स्पोर्ट्स सावंत टीमचे पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये शरद मात्रे. संदीप पाटील आणि मनोज पाटील. मला वाटतं की मनोज पाटीलच्या नावावर चौकाराचा रेकॉर्ड आहे किरवलीच्या टुर्नामेंटमध्ये. पहिल्याच बॉलवरती धमाका पाहतोय आपण. चेंडू मात्र एका डप्प्याने निघून जाईल. सीमा रेषा पार आलाय चौकार. सुरुवात अतिशय प्रतिम पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती धमाका पाहतोय पण बॅटर संदीप पाटील आपलं खातं उघडतोय आणि टीमचं सुद्धा खातं उघडलं गेलं. 49 धावचं टार्गेट पाहतोय पण तो टार्गेट स्वीकारताना पहिल्याच बॉलवरती धमाका. शरद मात्रे राईट आर्मवरती विकेट. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल डाऊन द लेग पाहायला मिळालं. डाव्याष्टीच्या बाहेर पंच धोनी या समांतर रेषेत अतिरिक्त धावेडी टीमची धावसंख्या पुढे सरते ती 5. दोरून खेळण्याचा प्रयत्न. आउट कॉर्नरकडे चेंडू जातोय आणि अतिशय वेगात दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होईल. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण संदीपच्या बॅटमधून. जवळपास आतापर्यंत 6 धावा निघाल्या. मोठं आव्हान आहे. त्या प्रकारे सुरुवात होणं गरजेचं होती आणि पहिल्या षटकामध्ये एका चांगली सुरुवात पाहायला मिळते सावंत स्पोर्ट्स सावंत संघाची. या टीमने सुद्धा एक टुर्नामेंटमध्ये क्रमांक 3 वर बाजी मारली होती किरवलीच्या टुर्नामेंटमध्ये. म्हणजे लय प्राप्त केलं विसॉस अँड कंपनी टीमने. फटका चांगला आहे. पूर्ण शक्ती अफाट आहे का पायाच्या फटक्यामध्ये आणि मिड विकेट च्या वरतून आला हा दमदार षटकार. इनिंगला सुरुवात करतोय. बेस्ट ऑफ लक. हा बॉल मात्र चांगला होता पाहतोय आपण. आणि 40+ टीम जर पाहिली आपण तर या टीमचे हेड कोच म्हणून सागर नेहमीच टीमच्या सोबत असतोय. आणि आता माझा खेळाडू कक्षामधून चर्चा होत असेल की कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करायचंय कोचिंग करताना. भारत पाटील सुद्धा सोबत आहेत. पुढे येऊन हा फटका चांगला आहे पण त्याच फटक्यासाठी हा क्षेत्ररक्षक लावला होता आणि या बॉलवरती संदीप एक कंप्लीट करेल सिंगल. धावसंख्येत पाहतोय बदल. धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 14. चांगली सुरुवात मिळते ती सावंत स्पोर्ट्स सावंत टीमला. आता मात्र मनोज पाटील चौकाराचा बादशाह ठरला होता किरवलीच्या टुर्नामेंटमध्ये. टेक्निकली तंतू सुद्धा बॅटर म्हणावं लागेल. गॅप शोधून काढणारा बॅटर आहे. पुढे येऊन फटका पाहतोय आपण. टर्न केलंय ऑन साइड कडे. एक सिंगलनी मनोज आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय पुढे सरते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15.
डीजे वाजवत जा अधून मधून. डीजे. 3:40 झालेले त्याने पहिलाच राऊंड पाहतोय पण त्यासाठी गावठी बादवड बीट टीम लाईक ऑफरली स्पेशली वॉर्निंग आहे की आपण जास्त वेळ खर्च करू नका. 2 षटकासाठी किती वेळ घेतला. विजय पाटील क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी येतोय. अजून सामना संपला नाहीये कारण की दोन्ही टीमसाठी समान संधी निर्माण झालेली आहेत. विजय दा चला आपण लगेच व्यासपीठाच्या खाली पाहतोय आपण कॉमेडी बॉक्सच्या खाली विक्रम स्फोट वडूनगर जर म्हटलं तर हिम्मत दादा एक फायटर क्रिकेट म्हणजे ओळख आहे. यस कारण की बऱ्याच दिवसापासून मी ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये आलोय आणि आपल्या संघटनेला थोडस वेळ मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक 40+च्या खेळाडूंनी खूप मोठं प्रेम दिले सुनील पवार याला आणि त्यापूर्वी मात्र पाहतोय की या बॉलवरती एक विश्वास पाटील रन मशीन ऑफ सावंत स्पोर्ट्स सावंदे रँक करतोय तिसऱ्या नंबरवर रँक करतोय तो. आज जर धावा काही बनवल्या तर क्रमांक 2 वर जाऊ शकतोय. चला वेग वाढवतोय विश्वास. नाटकीय क्रिकेट पाहतोय पण विकेटच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा होता पण त्या नो बॉल घोषित केला त्यावर मात्र एक काय खेळ टिपलं होतं आणि तो पण विश्वास पाटीलचा. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण राईट आर्म ओव्हर द विकेट विजय पाटील मारा करतोय. फुल टॉस होता उचित फायदा घेताना नाही विश्वासला या बॉलवरती फ्री हिट होता हा बॉल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय तो 2 धावांनी टीमची धावसंख्या जर पाहिली आता मात्र 19. अजून 30 धावेची आवश्यकता आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता मोठी विकेट मिळू शकते आणि मिळाली.
अजून एका विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि या 2 षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली या धावफलकावर 21-21 इथून मात्र थोडं संवडणं कठीण बनलंय. येणारे 12 बॉल आणि 28 धावेचं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग, त्यानंतर विजय पाटील वापटी करून दिली गावदेवी भादोड बी टीमला. योगेश तरे आलाय क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. चांगला बॉलर पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर पहिला आपण 14 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल इथून मात्र. आणि आता मात्र सावंती स्पोर्ट्स सावंती टीमची आशा असेल. संदीप पाटील चांगली बॅटिंग करणारा बॅटर खेळपट्टीवर आहे. आता मात्र डावखुरा बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी. अभि पाटील, अभि नाही तो कभी नाही. सवड्डे की पलटी फटक्याचा सराव करतोय की काय अभि. चला भादवड टीमला कमिटीकडून स्पेशल ही वॉर्निंग आहे. पहिलाच बॉल जो उल्लेख केला आणि सांगितलं की पवार तुम्ही उल्लेख खूप छान केलाय आणि आलाय हा चौकार आलाय. यस, अशा प्रकारे आल्या पावली सराव केला होता त्या फटक्याचं प्रत्यक्ष रिप्ले पाहायला मिळालं. चांगला बॉल आहे यावेळेस मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न बीट झालाय. वापसी छान करतोय योगेश तरे हा बॉलर. 10 बॉल 24चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर जर विचार केला पण समीकरण बदल जातात. पलटी फटका आवश्यकता होती का आता मात्र पाहतोय आपण. 9 बॉल 24चं समीकरण पाहतोय आपण. सज्ज होताना चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. नाही आता हल्ला, आता चाललाय. जा दादा स्क्वेअर लेग कडे जा. चार दिवस यावेळेस पाहता पाहतो की आपण हा बॉल चांगला होता. आता मात्र पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केलेली आहे गावदेवी भादोड बे टीमनी. कारण की इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि 23चं समीकरण. खऱ्या अर्थानं विजय पाटील यांनी जो षटक्का टाकला त्यावर दबाव टाकला आणि मोठा विकेट प्राप्त केला होता. जर विचार केला आपण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तो म्हणजे विश्वास पाटील यांचं. परत एकदा अतिशय सुरेख बॉल होता बॅक टू द बॉलर. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 26 आहे. 6 बॉल 23चं समीकरण. अडेजे चला सराव थांबवायचे लगेच शतकी लावून घ्या. कारण की नंतर 3 सामने कव्हरेज करायचे आहेत दादा आणि त्यासाठी आपण वेळेला महत्व द्या. जितेंद्र मात्रे आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. समोर
बॅटर पाहतोय आपण अभि. सुरुवात अतिशय अप्रतिम केली होती चौकाराडी. असं वाटलं होतं की सामना लगेच फिरून देतोय की काय, पण सातत्याने परत एकदा सिद्ध झालंय की सावंत स्पोर्ट सावंत टीमचं भविष्य जर पाहिलं आपण विश्वास पाटील, यस नो डाऊट. आणि विदाऊट सराव अजून नाही झालाय. आणि हेच विश्वास दादाने आम्हाला एकदा सांगितलं होतं की पवार सर, सरावला कोणी येत नाहीये, खेळायला सगळे येतात. यावेळेस पायलाच बॉल पाहतोय आपण, चांगला बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. 5-23 समीकरण. आत्ता मात्र 6 फटका खेळायचा आहे. यस, 12 मध्ये 29 होत्या, 28 होत्या, त्यानंतर चौकार आला. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होणार नाही, आणि बघा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि दांडी गोल अराउंड द लेग. दैवत पाटील आलाय खेळपट्टीवर. आता मात्र त्याच्यासमोर समीकरण म्हणजे खूप कठीण आहे, कारण की 4 मध्ये 4 मारावं लागेल. षटकार, एक बॉल इथं मात्र जितेंद्र मात्र याला हाताळावं लागेल आणि हा सामना जिंकण्याकडे वाटचाल केलेला आहे गावदेवी स्पोर्ट भादवड बीच संघ. आणि यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट फटका खेळता आला नाही. आणि इथून मात्र म्हणावं लागेल की पराभवाचा जो अंतर आहे तो आता मात्र किती धावांनी कमी करेल. 3 बॉल आणि तब्बल धावा पाहिजेत त्या 22. आणि हा मात्र आलाय फटका सरळ हातात. योगेश तरीच्या हातात चेंडू आला होता आणि त्याच्या हातातून झेल सोडणं अशक्य आहे. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. आता मात्र सलामीचा बॅटर बाद होतोय, तो म्हणजे संदीप पाटील. चौकार, डबल, षटकार आणि काय सुरुवात सुपर झाली होती पहिल्या 3 बॉलवरती. त्यानंतर मात्र कलाटणी देणारा षटक ठरलाय विजय पाटील यांचं. नवीन बॅटर आलाय तो संजय पाटील. सावंत जर म्हटलं तर पाटील परिवार वर्चस्व जास्त, आणि गोडसे जर म्हटलं तर केने परिवार. यावेळेस मात्र हा बॉल पाहतोय आपण, बॉल झालाय. अजून एक विकेट पतन. आणि प्रत्येक गावात प्रत्येक एका परिवाराचा दबदबा असतोय. ठाकूरपाडा जर म्हटलं तर ठाकरेचा राज. ए भाई, ये भिवंडी के मिथुन चक्रवर्ती नाही, ये भादवड के डॉन आहे. आणि शरद दादा मात्रेने खूप छान उल्लेख केला होता त्या प्रकारे आपण खेळाडूंना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे.
आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय, मोठा विजय साकारला इथं. मात्र पाहतोय आपण गावदेवी भादवड बी टीमने हारलं का विश्वास सागर अँड ऑल टीम. चला सावंत स्पोर्ट सावंत संघ आपण संपूर्ण संघ घेऊन यायचंय. एक विशेष आपला सन्मान केला जाईल आणि गावदेवी भादवड टीमचा कॅप्टन्स आपण आपला संघ घेऊन या. चला प्लेयर ऑफ द मॅच योगेश तरे ठरलाय.